मी सांगलीमधून आहे। नागपूर रत्नागिरी महामार्गाच्या जमीन संपादन आणि कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या विरोधात स्वाभिमानीचे कार्यकर्ते आंदोलन करणार होते। कोल्हापूरच्या उदगाव या ठिकाणी सांगली कोल्हापूर महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडलाय। इथे दृश्य आपण पाहतोय, नागपूर रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावरील चौकात ते उदगाव बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई देण्याच्या मागण्यासाठीचं हे आंदोलन आक्रमक करण्यात आलं होतं। मात्र या आंदोलनादरम्यान हा पोलिसांनी रास्ता रोको रोखलाय। आजचं आंदोलन शासनाने पोलिसांच्या जीवावरती मोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमच्या मागण्या ज्या आहेत गेल्या 6 महिन्यापासून आम्ही मानतोय। खासदार राजू शेट्टी साहेब असतील यांच्या माध्यमातून निवेदन सगळं काही करण्याचा प्रयत्न केला, पण शासनाला याची जाणीवता नाही आहे। आज आमच्या या ठिकाणी शेतीवाडी आमची 1 एकर शेती आहे, त्यातली आमची अर्धा एकर शेती चालली आहे। आमचा उदरनिर्वाह जो आहे तो शेतीवरती आहे। एवढंच नसून की महापुराच्या काळामध्ये या 5 गावातील लोकांना 15-15 दिवस गाव सोडून जावं लागत होतं, आणि आता तरी अशा प्रकारचं या ठिकाणी जर भरावाचं जर पूल झालं गेलं तर जवळजवळ 45 दिवस या ठिकाणी पाण्याच्या खाली या ठिकाणी हे गावं बुडाली जातील।